चिकी चिकी बुबुम बुम या चित्रपटाचा टायटल ट्रॅक आपल्या भेटीला आला आणि आता माझ्यासोबत प्रार्थना आहे. खरं तर या इव्हेंटला ती दिसते एकदम वेगळी आणि इकडे दिसतीये एकदम वेगळी. आज फारच सुंदर दिसते. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कशी आहेस? मस्त. हाव यू? मी एकदम मस्त. बरं, नवीन वर्षात अगदी वर्ष सुरुवातीलाच एक भारी चित्रपट येतो, याची एक्साइटमेंट दिसते तुझ्या चेहऱ्यावर. खूप जास्त आणि टॉप ऑफ दॅट रेडबल स्टुडिओजमध्ये आज त्याचं म्युझिक लॉन्च आहे. सो आय एम मोर एक्सायटेड ऑफकोर्स. आणि हे वेगळं कॅरेक्टर आहे बाबा. ही बघा ना, ही प्रार्थना. म्हणजे मी खरं सांगते, मी जेव्हा लुक टेस्टला गेले ना तेव्हा साडी नेसली होती, मेकअप केला, कॅमेरासमोर गेले. मेकअप म्हणजे खूप तरी लाईटच गेला होता. कॅमेरासमोर गेले. प्रसाद म्हणाला, नाही तू खूप ग्लॅमरस दिसते. म्हणजे अरे मी काहीच केलं नाही आहे. नाही, सगळा मेकअप काढला. साडीची थोडं कलर होता, म्हणे हा ब्राईट करतो. डल साडी, डल मेकअपच नाही, नो मेकअप, डल एकदम साडी. आणि तसा तो लुक केल्यावर तो म्हणाला, हां आता तू हे करेक्ट दिसते. सो मला असं वाटतं क्रेडिट गोज टू प्रसाद, की त्याला मी त्या ह्याच्यात दिसले ह्या कॅरेक्टरमध्ये. आणि आय थिंक म्हणून मी ते करू शकले. तुझ्या वॉर्डरोबमधल्या शिफॉनच्या साड्या सगळं म्हणत असतील ना की आता आमचं काय होणार, म्हणून तर आता काढला ना बाहेर आज की नाही आता कुठेतरी काढायच्या आहेत. सो फिल्ममध्ये तर थ्रूआउट फिल्म एकच लुक आहे हा. आणि सो म्हणून आता साड्या. या कॅरेक्टर मागची काय नेमकी गंमत आहे? कारण काखेत कळसा गावाला वळसा ही म्हण तुला माहीत नव्हती प्रार्थना? हे बघ, खूप कमी म्हणी आहेत जे मला माहिती आहेत. सो त्यामुळे, आणि ज्या माहिती आहे त्या माझ्या बाबांनी मला लहानपणी शिकवलेल्या, ज्या इतक्या हे आहेत की त्या मी म्हणी, त्यामुळे असं खूप माहिती नव्हतं. आणि ते डायलॉगमध्ये नव्हतं ॲक्च्युली. आणि मला सांगितलं, आता तू ह्याच्यात हे असं विचार. अरे पण मलाच नाही माहीत. म्हणजे नाही, तेच तो जो इनसेन्स आहे ना का, ते जे तुला तेच तू विचार आणि तेच तसंच कर. सो आय थिंक मला असं वाटतं जे काय कॉमेडी पण माझ्याकडनं करायला लावलं आहे ना, म्हणजे केलं आहे ना मी, ते ऑल क्रेडिट गोज टू माय डिरेक्टर, माय टीम. जे सगळे ॲक्टर्स आहेत इतके कमाल आहेत ते सगळे कॉमेडी करणारे. सो त्यांना बघून करायचा प्रयत्न केला. तुला आवडतं ना कॉमेडी, आणि ते कसं घडून आलं या चित्रपट? आवडतं मी असं म्हणेन की माझ्यात आहे ते, आणि ते मी कधी पडद्यावर आणलं नाही. आज पहिल्यांदा मला चान्स मिळाला की मी ते माझ्यातलं जे कॉमेडी दडलेलं आहे माझ्या अंगात, ते सगळं मी बाहेर आणलं आहे. It was difficult? येस, स्पेशली जेव्हा एवढे मोठे कलाकार तुमच्याबरोबर असतात तेव्हा, आणि त्यांचं टायमिंग, त्यांची त्या पद्धतीने ते लोक जे डिलिव्हर करतात डायलॉग्स, थोडीशी भीती वाटत होती ऑफकोर्स. चिकी चिकी बुबुम बुम व्हर्च्युअली शूट झालेलं हे गाणं आहे, आणि अनेक जण म्हणत होते की सिलेक्टिव्ह काही गाणी आहेत, वन ऑफ देम हे गाणं असणार आहे. मला सांग, गाण्याच्या पडद्यामागे काय घडत होतं? आणि ती कमालीची एकदम स्टेप आहे, ती तुला पटकन जमली? हो, स्टेप पटकन जमली, इझी होती तशी. पण टीम मोठी होती, त्यामुळे आम्हाला जेव्हा शूट करत होते ना तर वेगवेगळ्या पद्धतीने शूट. तर मला असं वाटायचं, अरे कसं दिसेल ते. सो तुमच्याबरोबर आम्ही पण पहिल्यांदा पाहिलं आणि बघितल्यावर असं वाटलं, ओ माय गॉड, जो ग्रँजर आणि अदरवाईज पण जे सगळं दिसतं इतकं छान की ते एक अचानक एक असा वेगळी एनर्जी आली. सो गाण्याबद्दलची एक मोमेंट सांग मला, कारण हे एवढे कलाकार असताना पडद्यामध्ये काही घडणार नाही असं होणारच नाही. अनेक किस्से असतील, काय पण क्रेझिएस्ट मोमेंट? आम्ही या गाण्याच्या मागची तर आहेच आहे, पण आम्ही अदरवाईज शूट करताना 30 दिवस आम्ही 30 नाईट शूट केले आहेत. जानेवारी लास्ट इयर सेम वेळेला आम्ही शूट करत होतो, आणि थंड, आणि त्यात आम्ही सगळे शूट करतोय, त्यात सगळ्यांना झोपा येत आहेत त्यात. पण ती फिल्म अशी होती, सब्जेक्ट असा होता, सगळ्यांचं इम्प्रोव्हायझेशन, आणि सगळ्या इतक्या मजा चालायच्या की आम्हाला दिवस रात्र कसं घडत होतं काही कळतच नव्हतं. आम्ही शूट करत होतो, आणि एक किस्से म्हणजे आता तुला काय सांगू मी. आम्ही खाणं म्हण, एक वेळ असायची आमची की ह्या वेळेला हे खायचं, यायचं इथे सकाळी किती नाईट शिफ्ट करून आल्यावर स्वप्नील तुला माहिती आहे केवढा फूडी आहे, त्यामुळे तो रात्र शूट करून आल्यावर आज लंचला कुठे जायचं. आणि माझं असायचं मी झोपणार पण तरी आम्ही सगळे जायचो मग फिश खायला, कारण आम्ही लोणावळ्याला शूट करत होतो. सो आम्ही खूप किस्से आणि तयार झाला आहे चित्रपट. खरं तर प्रमोशनच्या निमित्तानं आपण जाणून घेऊच या काय असणार आहे यात. पण तरीसुद्धा 28 तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. काय सगळ्या प्रेक्षकांना सांगशील? कारण टायटल ट्रॅक आलं आहे, एक ती सुरुवात लागते ना आपल्या प्रमोशनची, ती कुठेतरी झाली आहे, काय सांगशील? मी हेच म्हणेन, 28 फेब्रुवारीला आमचा हा सिनेमा येतोय. मी आणि स्वप्नील म्हटल्यावर सगळ्यांनाच असं वाटतं की आता लव्ह स्टोरी असेल, मी एका रोमॅन्टिक कॅरेक्टरमध्ये दिसणार, तर तसं काही नाही आहे. खूप वेगळं कॅरेक्टर आहे. फ्रेंड्सची फिल्म आहे, सगळे फ्रेंड्स एकत्र होऊन रियुनियन करतात, आणि कसं ते गणतं त्यांचं रियुनियन, असा तो सब्जेक्ट आहे. सो इंटरेस्टिंग आहे. तुम्ही सगळे फ्रेंड्स एकत्र होऊन ही फिल्म बघा, तुम्हाला नक्की नॉस्टॅल्जिया येईल आणि मजा येईल ही फिल्म बघताना. आणि रियुनियनमध्ये काय काय होऊ शकतं हेही कळेल, आणि काय काय नाही करायचं तेही कळेल. या चित्रपट महत्त्वाचं आहे, काय नाही करायचं. प्रार्थना, थँक्यू सो मच, खूप इंटरव्ह्यू द्यायचं तुला अजून. ऑल द बेस्ट. थँक्यू.